स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अजून एक अपडेट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली आहे. कोणत्या दिवशी येणार तिसरा हप्ता, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा व तुम्हाला आतापर्यंत 2 हप्त्याचे पैसे आलेत का नाही याची माहिती कमेंट बॉक्समध्ये जर आले असतील तर होय लिहा, जर आले नसतील तर नाही लिहा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्याची महिलांची लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत असा प्रश्न महिलांना पडलेले आहे. याचाच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांनी तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव झाली नव्हती, त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. आता अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात त्यांनी अर्ज केला व त्यांच्या काही ज्यांचे 24 ऑगस्टच्या आत पैसे फॉर्म अप्रूव्ह झालेत, अशांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता 4,500 कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ते पाहू. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांना अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहे. या महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 जमा होणार आहेत अशी माहिती आहे. कारण या महिलांनी जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्याचा एकत्र मिळून त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न, कोणत्या तारखेला येणार खात्यात पैसे? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र या 2 तारखेच्या आत पैसा जमा होण्याचे अंदाज आहे. म्हणजेच आता 17 व 19 सप्टेंबरच्या दरम्यान पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी अंदाज लावला जात आहे. या महिलांना फक्त 1,500 भेटणार. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी पर्याय हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय आता बंद झाले आहेत. कारण आता फक्त अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकते व जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन आता फॉर्म भरू शकता.